अण्णामलाईंच्या स्टेटमेंटबद्दल काय म्हणाल? नाही, असं आहे की अण्णामलाई हे काही भाजपचे महाराष्ट्राचे नेते नाही आहेत, ते काही राष्ट्रीय नेते नाही आहेत. ते एक तामिळनाडूचे चांगले नेते आहेत, उत्तम नेते आहेत. आणि अनेक वेळा तुम्हाला सांगतो, आपण लोक जे आहोत, आजही आपण लोक जर तामिळनाडूत गेलो तर नॅचरली आपल्या तोंडून मद्रास निघतं, चेन्नई नाही निघत. पण ते त्यांच्या भाषणात बोलताना तिथे चेन्नई म्हणतात, नाही नाही, मुंबईला ते बॉम्बे बरोबर आहे ना, म्हणतात. ते बरोबर आहे. आपण इथे मुंबईच म्हणतो ना, पण तिथे गेल्यानंतर अनेक वेळा मी स्वतः गेलो होतो. मी 2-3 वेळा माझं असं झालं, मद्रास म्हटलं मग लक्षात आलं नाही, नाही चेन्नई म्हटलं. त्यामुळे असं काही बाबा ते काही वेगळं हे घेऊन आले आहेत. आणि एका अण्णामलाईचा किती धसका आहे यांना. तो बिचारा अण्णामलाई आला, त्या धारावीमध्ये गेला, त्या तमिळ लोकांना भेटला, त्याच्यावर एवढा गजब, एवढं काय घाबरतात? पण त्यांना मुंबई महाराष्ट्राची नाही, इट्स अन इंटर असं हे म्हणत असं कुठे म्हटलंय? मुंबई इज नॉट अ महाराष्ट्र सिटी. असं असं नाही आहे. त्यांनी म्हटलं मुंबई हे आंतरराष्ट्रीय, आणि ते खरंच आहे, आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यात काय वाईट आहे? आंतरराष्ट्रीय शहर आहे, पण महाराष्ट्राचं नाही असं म्हणणं असं बिलकुल नाही म्हटलेलं. त्यांचं वाक्य आहे. नाही नाही, त्याचा अर्थच नाही. सीएम साहेब त्यांचं त्याचा अर्थच नाही आहे त्याचा. अर्थ त्याचा नसेल नाही नाही आहे त्याचा अर्थ. काय होतं? तुम्ही काय आहे बघा, प्रॉब्लेम काय आहे, माध्यमांनाही सांगतो, वाईट वाटून घेऊ नका. नाही नाही बिलकुल नाही नाही, वाईट वाटून घेऊ नका. आमचे नेते ज्यावेळेस येतात ना, त्यावेळेस तुम्ही फार बारीक स्क्रुटिनी करता आणि त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला अर्थ लावता. पण ज्यावेळेस उबाठाचे नेते वेगवेगळ्या गोष्टी बोलतात, त्यावेळेस मात्र तशी स्क्रुटिनी होत नाही. बघा, मी तुम्हाला एक सांगतो, मी जे म्हटलं ना, मुळामध्ये जो काही एकत्रित आल्याचा जल्लोष मीडियात दिसतो त्याचा परिणाम आहे. नाही. पण देवेंद्रजी स्टेटमेंट असं बघा, तुम्हाला चला तुम्ही अण्णामलाईंना तुम्ही म्हणतात की त्यांचं